जय हिंद. मित्रांनो, दिल्लीमध्ये नेमकं चाललंय काय? थोर शास्त्रज्ञ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची अचानक त्या जंतर-मंतर मैदानावरून त्यांना उचलून काय नेलं जातंय? आमच्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला जातोय? मित्रांनो, खरं सांगू, हे जेव्हा मी चित्र पाहत होतो ना, टीव्हीवर बघतोय किंवा रील्सवर बघतोय ना, आतून अक्षरशः मन भरून येते. असं वाटतंय की भारत स्वातंत्र्याच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतील ना, तशाच गोष्टी काय आज घडत आहेत काही. ठीक आहे, आता याच्यातून काही लोक अंधभक्त असंही म्हणतील की ह्याच्यामध्ये कोणी हिंदू विरोधी आहेत, अमुक आहे, तमुक आहे किंवा काही गोष्टी. परंतु लाखोच्या संख्येने जेव्हा विद्यार्थी एकत्र येत आहेत ना, ह्यांना काही कोणी भडकवत नाहीये. हे यांच्या हक्कासाठी येत आहेत. आज शिक्षण क्षेत्रामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे की ते थांबवला पाहिजे. आज जवळपास 20पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. नवे तर लाठीचार्जमध्ये आमची आज भगिनी गमावली आहे. मग एवढे लोक आत्महत्या करतात आणि साधा एक राजीनामा शिक्षण मंत्र्याला द्यायला काय बिघडते? एवढा कसला अहंकार तुमच्यामध्ये? तुम्ही कधी काय सत्ता उपभोगली नाही? मग आजच तुमच्याकडे सत्ता आली आहे. अति कोणत्या गोष्टी नसली पाहिजे. अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जे काही आहे ना, ते प्रमाणात असलं पाहिजे. हे खूप अति होत आहे आणि माझं सरकारला सांगणं आहे, तुम्ही या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने हाताळू शकला असतात, परंतु तुम्हाला त्या हाताळायच्या नव्हत्या. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला वेगळ्या प्रकारे एक रंग दिला आणि वळण देण्याचा प्रयत्न करत आहात. परंतु यावेळेस मात्र हे आपल्याला नक्कीच खूप भारी पडेल आणि भारी ज्यावेळेस पडेल ना, त्यावेळेस नुकसान तुमचंच होणार आहे. काय फरक पडतो? तुम्ही मध्यस्थी करायला जाऊ शकला असतात, पण तुम्ही मध्यस्थी करायला गेला नाहीत. अशा अनेक गोष्टी आहेत. त्या दिवशी पाहिलं मी, काही बंदूक घेऊन काही पोलीस उभे होते, लाठीचार्ज चालू आहे, अस्त्रधुराच्या कांड्या, अमुक तमुक. हे कोणावर? आपल्याच भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यावर, ज्यांच्या हातात उद्या देश चालणार आहे, अशा तरुणाईवर तुम्ही लाठीचार्ज केलाय. तुम्हाला ही तरुणाई कदापि कधीही माफ करणार नाही आणि डोळे झाकून शांत बसणारी जनता नाहीये. आज हे 2026चा काळ आहे आणि या काळामध्ये जग झपाट्याने बदलत आहे आणि अशा झपाट्याने बदलणाऱ्या जगामध्ये हे सरकार आजच्या काळामध्ये जे गोरगरिबावर अन्याय करत आहे ना, तिकडे हजारो संख्येने शेतकऱ्याचा मोर्चा येत आहे. इकडे विद्यार्थी आहेत लाखो संख्येने मैदानामध्ये उभे आहेत. एवढा असंतोष निर्माण का होतोय नेमकं? का? सरकार ह्याच्यात काही तोडपाणी करू शकत नाही? ह्याच्यात काय झालं की तिकडे लगेच तुम्ही म्हणतात की यांना कोणतरी भडकवून देते, काहीतरी करते किंवा देशविरोधी आहेत, अमुक तमुक. अहो, देशविरोधी 4, 5, 10 असू शकतात. हो, लाखो संख्येत देशविरोधी नसू शकतात. देशाविरोधात नाही, ते देशामधल्या प्रश्नावर उभे आहेत, लक्षात घ्या. आणि जे काही चाललंय ते थांबवा. तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, तुम्ही चांगलं काम करा आणि त्या कामाच्या माध्यमातून समाजाला न्याय द्या. आज महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात या देशामध्ये वाढलेली आहे. उद्या तुम्ही निवडणुकीला समोर येताना तेव्हा कोणते मुद्दे समोर घेऊन येणार आहात? 2029ला पुन्हा जर हे मुद्दे समोर घेऊन आलात ना, तर जनता तुम्हाला माफ कधी करणार नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्ही एक वेळेस ह्याचा सहारा घेताल, त्या मतपेट्यांचा घेताल सहारा, किंवा एक वेळेस त्या मतमोजणीचा सहारा घेताल, किंवा ते EVM मशीनचा सहारा घेताल, परंतु जनता ही तुम्हाला मनातून केव्हाही माफ करणार नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीला ह्या जनतेला तुम्ही लाईनीत उभा करायला लागला, लक्षात ठेवा. आज विद्यार्थी नाही, महिला नाही, सगळे लोक त्रस्त आहेत. शेतकरी आमचा त्रस्त आहे. उन्हे दुने भाव करून त्यांना शेतीमाल खतं खरेदी करावं लागतं, औषधं खरेदी करावं लागत आहेत. पण शेतकऱ्याचा तोच माल तुम्ही कवडीमोल भावाने विकत घेतायत. तुमचे दलाल त्यांना लुटतायत. एक नाही, अशा हजार गोष्टी आहेत. आजचे दिन तर लांबच राहिले, परंतु आहे ते दिवस सुद्धा लोकांना व्यवस्थित जगू तुम्ही देत नाहीत. अशी परिस्थिती अलीकडच्या काळात आपल्याला पाहायला दिसते. खरं तर मी कोणत्या सरकार विरोधी नाही, परंतु मी एक आम आदमी, एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून माझ्या भावना मी आपल्यासमोर मांडतोय. मित्रांनो, तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.